मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खरं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत आणि ते आक्रमक झालेले आहेत। झालंय असं की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत एक मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आणि याच वेळी कोर्टानं जरांगेंच्या आंदोलनाला मनाई केली आहे। पण याच वेळी कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुद्धा खडेबोल सुनावलेत। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय घडलंय हे आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। दरम्यान फडणवीसांचा डाव, कोर्टाची मनाई, आता मनोज जरांगे पाटील काय करणार हा प्रश्न सुद्धा आपल्यापैकी अनेकांना पडला असेल, तर त्याचंही उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला म्हणजेच उद्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत आणि त्यांचा हाच मोर्चा 28 ऑगस्टला रात्री उशिरा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि 29 ऑगस्टच्या सकाळी मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचणं हे त्यांनी केलेल्या एका नियोजनानुसार एक लिखित होतं। पण आता याच आंदोलनाला खरं तर मुंबईच्या आझाद मैदानात एंट्री मिळते का हाच सवाल उपस्थित झालाय। कारण मुंबईत जरांगेंचं आंदोलन आणि जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून येणारा मराठा आंदोलकांचा मोर्चा हा मुंबईत येऊ नये यासाठीच जणू काही एक सगळी रणनीती आखण्यात आली होती का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय आणि हा खुद्द मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीच उपस्थित केलाय। आता यात आज कोर्टात काय घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी समजून घेऊयात की मनोज जरांगे पाटलांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी हे सुद्धा उपस्थित होते। आणि खरं तर जरांगे आणि ओएसडींमध्ये झालेला संवाद हा अत्यंत महत्त्वाचा होता, कारण जरांगेंचं असं म्हणणं आहे की मुंबईत जाण्यासाठी हजार मार्ग आहेत, पण त्यातला एक रस्ता हा सरकारने आम्हाला आखून द्यावा, नियोजित करून द्यावा आणि त्या मार्गे आम्ही मुंबईत जाऊ आणि शांततापूर्ण मार्गाने आमचं आंदोलन राहील असा दावा एक जरांगेंकडून केला जातोय। आणि शिवाय निर्णायक टप्प्यात आंदोलन आलंय, त्यामुळे निर्णायक टप्प्यातल्या आंदोलनात कुठल्याही मराठ्यानं फितूर होऊ नये आणि माघार घेऊ नये आणि आंदोलनाचा जो काही आपला ठरलेला नियोजनाचा प्लॅन आहे किंवा त्यांचं जे ठरलेला सगळा एकूणच जी काही रणनीती आखलेली आहे त्यानुसारच आंदोलन व्हावं अशी मनोज जरांगेंची एकीकडे बाजू आहे, तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं मात्र जरांगेंच्या याच नियोजनाला एक मोठा झटका दिलाय। कारण मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी ही कोर्टानं नाकारली। त्यामुळे जरांगेंचं टेन्शन वाढलंय का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। कारण का तर मुंबईतलं आझाद मैदान हे गर्दीच्या ठिकाणी आणि कमी आकाराचं आहे। आंदोलकांची संख्या जास्त आणि जागा किंवा आकार त्या मैदानाचा कमी असल्याचं सांगत याचिकाकर्त्यांकडून खरं तर जरांगेंच्या आंदोलनाच्या ठिकाणाला विरोध करण्यात आला। विशेष म्हणजे याविषयी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना ज्यावेळी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली की आपला मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाहीये, तर त्यांचं आंदोलन जे मुंबईत येतंय आणि त्यातही आझाद मैदान ज्या भागात येतंय तिथे खरं तर आजूबाजूला कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, मुंबईतला हा गर्दीचं हे ठिकाण आहे, तिथे सरकारी ऑफिसेस आहेत, त्यामुळे तिकडे येणाऱ्या लोकांच्या अधिकारांवर आणि त्यांच्या दररोजच्या कामांच्या विधींवर गैरसोय होऊ नये किंवा त्यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये यासाठी खरं तर त्यांच्या आंदोलनाला मुंबई बाहेर रोखलं जावं असा तो याचिकाकर्त्यांची मागणी होती आणि त्यावरच आज कोर्टानं महत्त्वाची सुनावणी केली आहे। आता माहितीसाठी जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिका करणारी ॲमी फाउंडेशन आहे आणि या ॲमी फाउंडेशनच्या वतीनं जे याचिकाकर्त्यांचे वकील बाजू मांडत होते खरं तर त्यांना सुद्धा आज मुंबई हायकोर्टानं झापलंय की जरांगेंना खरं तर ॲमी फाउंडेशनने ज्यावेळी मुंबई हायकोर्टात याचिका केली त्यावेळी त्यांनी जरांगेंना पक्षकारच केलेलं नाहीये, पण पक्षकार न करता जरांगेंच्या आंदोलनाला विरोध दिलाय, विरोध दर्शवलाय। आता विरोध दर्शवलाय तर त्या तुम्ही जर विरोध करत असाल तर त्यांना पक्षकार न करता तुम्हाला जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करता येणार नाही किंवा त्यांच्यापासून तुम्हाला दिलासा कसा मिळणार असा सुद्धा एक युक्तिवाद जो काही याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता त्यावर कोर्टाने त्यांना झापले। शिवाय आपण जर पक्षकार न करता एखाद्या आंदोलकाविरुद्ध अशीच बाजू मांडत राहिलात किंवा असाच युक्तिवाद करत राहिलात तर आपण ही याचिका फेटाळून लावू असं सुद्धा कोर्टाने आज म्हटलंय। याशिवाय
पक्षकार म्हणून जरांगेंना समावून घेऊ. आता कोर्टानं फटकारल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सावध भूमिका घेत जरांगेंना सुद्धा पक्षकार केलं जाईल आणि या प्रकरणाची नोटीस त्यांनाही बजावण्यात येईल असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे. आता कोर्टानं काय म्हटलंय तर कोर्टाने यावर एकूणच आजच्या सुनावणीत कोर्टाचे भाव हे अत्यंत सरळ होते की लोकशाहीत एखाद्याला आंदोलन करण्यापासून रोखण्याचा अधिकार हा कुणालाच नाहीये. जरांगेंना सुद्धा परवानगी मिळाली तर ते शांततेत आझाद मैदानात आंदोलन करू शकतात असं कोर्टानं म्हटलंय. पण जरांगेंना खडेबोल सुनावताना किंवा जरांगेंचे कान टोचताना कोर्टानं काय म्हटलंय तर पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा आझाद मैदानात असेल हे कुठल्याही आंदोलकाला आंदोलन करता येत नाही आणि तसंच मग ते जरांगेंनाही करता येणार नाही. त्यासाठी जरांगेंना पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. पण आधीची माहिती सांगितली त्यानुसार गणेशोत्सव काळात मुंबईत येणारा गणेश भक्तांचा एक जनसमुदाय पाहता आणि मुंबईतली परिस्थिती पाहता त्याला खरं तर जरांगेंचं आंदोलन मुंबईत येऊ नये या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत आणि कोर्टानं सुद्धा तोच मुद्दा नमूद करत त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आता येतो मुद्दा तो सरकारी पक्षाचा, जिथे याचिकाकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की जरांगेंनी आंदोलन करावं पण ते मुंबई बाहेर किंवा ज्या मैदानाचं आकारमान मोठं आहे आणि जी येणारी आंदोलकांची संख्या आहे त्या तुलनेत खरं तर त्यांना पोलिसांकडून आणि सरकारकडून जागा ठरवून देण्यात यावी आणि मग त्यांनी ते आंदोलन करावं. कोर्टाचं म्हणणं आहे की पक्षकारानं जरांगेंचं थेट नाव घेतलेलं नाही पण ते आंदोलनाला विरोध करतात तर तसं करता येत नाही. आता तिसरी बाजू अत्यंत महत्वाची होते ती म्हणजे सरकारी पक्षाची. सरकारकडून असं म्हणजे सरकारी वकिलांकडून असं सांगण्यात आलं की आज महाराष्ट्र पोलिसांकडून नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे आणि ते नोटिफिकेशन या संदर्भातलं असणार आहे की या गणेशोत्सव काळात कुणाला कुठे आंदोलन करायचंय तर त्या मैदानांची यादी किंवा ठिकाणांची जागा ही ठरवण्यात येईल आणि त्यासाठीचे काही निकष असतील आणि ते निकष ठरवून त्यानुसार जागा ठरवण्यासाठी आंदोलकांना अर्ज करावा लागणार आहे आणि तो अर्ज केल्यानंतर त्याला पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असा युक्तिवाद खरं तर सरकारी वकिलांनी केलाय. त्यामुळे काय की गणेशोत्सवात जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनावर कायदा सुव्यवस्थेवर ताण येईल आणि त्यामुळे जरांगेंना आझाद मैदानात परवानगी दिली जाणार नाही असं सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टात स्पष्ट केलंय. आता मुद्दा येतो की जिथे जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करायचंय तिथे सरकारी पक्ष असेल याचिकाकर्ते असतील त्यांचा खरं तर जरांगेंनी मुंबईत येऊ नये आझाद मैदानात आंदोलन करू नये असा एक मानस असताना जरांगे मात्र या बाबतीत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की त्यांना मुंबईतल्या आझाद मैदानात जाऊनच आंदोलन करायचंय. आता जरांगेंची भूमिका काय तर जरांगेंनी कोर्टातल्या एकूणच जी काही कोर्टात घडामोड घडली त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय कारण ते न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर मराठा आंदोलकांच्या बाजूने त्यांचे वकील हे कोर्टात आपली भूमिका मांडतील असं जरांगेंचं म्हणणं आहे. याशिवाय 29 ऑगस्टला आपण मुंबईत जाणार यावर सुद्धा जरांगे ठाम आहेत. आता जरांगेंनी खरं तर न्यायालयाला चॅलेंज केलं नसलं तरी सरकारला मात्र त्यांनी इशारा दिलेला आहे की सरकार जर आडमुठेपणा घेत असेल तर ते योग्य नाही. आझाद मैदानावर परवानगी द्यायला काय अडचण आहे असा सुद्धा जरांगेंचा सवाल आहे. याशिवाय जरांगेंनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की न्यायदेवतेनं दिलेला एकही निर्णय आपण डावलणार नाही. त्यामुळे न्यायदेवतेनं घालून दिलेल्या निकषांनुसार आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होईल असं जरांगेंनी म्हटलंय. त्यामुळे खरं तर आता परिस्थिती अशी आहे की जरांगे मुंबईला जाणार आहेत. उद्या 27 ऑगस्ट या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अंतरवाली सराटीतून जरांगे आणि मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आता त्यांना कुठला मार्ग सरकारकडून प्रस्तावित केला जातो किंवा दिला जातो हे पाहावं लागणार आहे. याशिवाय मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनाचं ठिकाण हे कुठलं निश्चित केलं जातं आणि पोलीस जे ठिकाण निश्चित करून देतात किंवा प्रशासनाकडून जे ठिकाण मिळतंय ते जरांगेंना मान्य होतंय का आणि या सगळ्या मागे कुठेतरी फडणवीसांचा डाव आहे का हा सुद्धा सवाल आता जरांगेंनी एक प्रकारे आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय की सरकार आडमुठेपणा करतंय. फडणवीसांनी समजूतदारपणाची भावना घ्यावी आणि मराठा आंदोलकांच्या भावना समजून घेत खरं तर त्यांच्या आंदोलनाला त्यांच्या मोर्चाला मुंबईत येण्याची परवानगी दिली जावी असं जरांगेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण आहे हे आता पुढच्या काही तासात या प्रकरणाला वेगवेगळे काय कंगोरे येत आहेत आणि नेमकं काय घडतंय जरांगे खरंच मुंबईच्या दिशेने निघतायत का आणि निघाले तर ते मुंबईत पोहोचतायत का याविषयीचे अपडेट्स आपल्याला सकाळच्या YouTube चॅनलवर पाहता येणार आहेत. त्यामुळे तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.